हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण वर्ग समीकरण सोडवूया. एक्स वर्ग अधिक 5x अधिक 6. तर आपण बघा कसं करतो, ह्याने ह्याला गुणतो. मग इथे काही नाही म्हणजे एक आहे. 6 एके 6 आणि त्याचे अवयव आपण पाडतो तेव्हा एवढी किंमत यायला पाहिजे. म्हणजे अधिक 5x अधिक 5 यायला पाहिजे. मग 6चा पाडा बघा, बेत्रिक 6. 3 आणि 2 5 होतात. मग आपण 3 आणि 2 हे अवयव घेऊया. चला मग कसं लिहायचं? एक्स वर्ग अधिक 2x अधिक 3x अधिक हे आहे तसे 6. बघा 3 आणि 2 5. आता आपण काय करायचं? या दोघांमध्ये जे एकसारखं आहे, कॉमन आहे, ते बाहेर काढायचं. इथे एक्स वर्ग म्हणजे 2 वेळा एक्स आहे. इथे एकच वेळा एक्स आहे. मग तो आपण एक एक्स बाहेर काढूया. आणि कंसात काय? याच्यातलं एक एक्स गेला, एक राहिला, एक्स राहिला. अधिक इकडचा एक्स हा इकडे आला एक कॉमन म्हणून. आता इकडे फक्त हे 2 राहिलेत. आता अधिक आता इकडे एक्स आहे, इकडे एक्स नाही आहे, पण इकडे 3 आहेत आणि 3 दुने 6. मग इथं 3 आहेतच. मग 3 बाहेर काढूया. कंसात हा एक्स राहिला आणि 3 दुने 6. मग अधिक किती राहिलेत? 2 राहिलेत. आता एका कंसात एक्स आणि हे अधिक 3. एक्स अधिक 3 एका कंसात आणि एका हे कंसात हे दोन्ही कॉमन आहेत. एक्स अधिक 2. तर आता आपण हे टाळा करून बघूया. बघा, हे दोन्ही कंसांचा गुणाकार केला की एवढं उत्तर यायला पाहिजे, म्हणजे हे बरोबर. एक गणित टाळा करून दाखवते. आणखी वेगवेगळे गणितं थोडी मी शिकवते तुम्हाला. बघा, एक्सने ह्या पहिल्या दोघांना पण गुणायला पाहिजे. एक्सने एक्सला गुणलं, काय होणार? त्याच संख्येने त्याच संख्येला गुणल्यावर वर्ग करतात की नाही गुणून, तसं एक्सने एक्सला गुणलं मग एक्स वर्ग होणार. हे टाळा करतो आपण. एक्सचा एक्स वर्ग झाला. नंतर एक्सने 2ला गुणणार, अधिक 2 एक्स झालं. आता 3ने अधिक 3 एक्स. इथे काही नाही म्हणजे एक आहे. 3 एके 3, 3 एक्स अधिक 3 दुने 6. बघा, एक्स वर्ग. बघा, अजून वर्ग नाही म्हणजे एक्स वर्ग एकदाच आहे लिहिला. अधिक हे 2 एक्स आणि हे 3 एक्स मिळून किती झाले? 5 एक्स. अधिक हे 6 सुटे आहेत. अधिक 6. बघा, आहे ना उत्तर? हे उदाहरण आपलं तसंच. मग चला आता आपण दुसरं गणित घेऊया. 5x वर्ग अधिक 19x अधिक 12. आता बघा, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार. 12 पंच किती? 60. इथे लिहून ठेवूया. आता 60चे असे अवयव पाहिजेत की त्यांची बेरीज एवढी यायला पाहिजे. आणि गुणाकार एवढा. ते आपण बघणार म्हणजे गुणाकारच करणार ना, अवयव काढणार म्हणजे ते एवढीच येणार. मग बेरीज एवढी यायला पाहिजे. मग कोणत्या पाड्यात 60 आहेत? बघा, 12 पंच 60. 12 पंच हो ना, 12 24 32 36 12 चौकटेच्या 12 पंच 60. 12 आणि 5 किती होतात? 17 होतात. मग नाही चालणार. मग कोणत्या पाड्यात आहेत? 15 चोक 60. 15 आणि 4 19 होतात. मग 15 आणि 4 घेऊया. 15 गुणिले 4. आपण इथे लक्ष ठेवायचं, इकडे 5 आहेत ना, आपण कॉमन काढावे लागणार. मग 4त 5 नाही आहेत. मग आपण पहिले 15 लिहूया आणि नंतर 4 लिहूया. आणि 4 आणि 12मध्ये कॉमन संख्या भेटणार. मग आपण पहिले लिहिलं तसं म्हणून काय नाही, 4 अगोदर लिहिले तरी चालेल. दाखवते मी तुम्हाला तसं पण सोडवून. पहिले आपण 15 लिहूया, मग सोपं पडतं. बघा, 5x वर्ग तसाच लिहायचा अधिक 15x अधिक
4x अधिक हे आहे तसेच 12. लिहिले. आता आपण ह्याच्यातलं कॉमन 2 वरून गट मारायचे असे. हे बघा, आता आपण कॉमन काढले. हे 5 आहेत, ह्याच्यात पण 5 आहेत. 5 त्रिक 15 आहे ना, आणि x वर्ग आहे इथे, आणि इथे एकदाच x आहे. मग 5x आपण बाहेर काढूया. 5x. इकडे काय राहिलं? 1x इकडे आला, मग फक्त इकडे x राहिला. अधिक 5 त्रिक 15, मग 3 राहिले इकडे. x आलेला आहे कॉमन म्हणून. आता तसंच ह्याच्यात बघा, इथे x आहे 4x, पण इथे x नाही आहे, 12 आहेत फक्त. पण 4 त्रिक 12, मग 4 बाहेर काढूया. अधिक 4 काढले बाहेर. कंसात काय राहिलं? x राहिला, अधिक 4 त्रिक 12 म्हणून हे 3 राहिलेत. बघा, दोन्ही कंस समान आलेत ना. आता हे आणि हे एका कंसात. 5 बाहेर आहे ते एका कंसात, अधिक 4, आणि दुसऱ्या कंसात हे एकदाच x अधिक 3. येतं आहे ना लक्षात? आता हे पण तुम्ही गुणाकार करून असं टाळा केलात की एवढं उत्तर येणार. नंतर चेक करा तुम्ही. आता आणखी एक दाखवते उदाहरण. तिसरं गणित. 7x वर्ग अधिक 16 अधिक 4. तर बघा, हे आणि हे गुणाकार करायचा. 7 गुणिले 4, 7 चोक किती? 28. हे आपण लिहूया. आता 28चे अवयव असे पाडायचे. 28 कोणाच्या पाड्यात आहेत की त्यांची बेरीज 16 यायला पाहिजे. बघा, 14 दुने 28, हे तर लगेच लक्षात येतं. मग 14 आणि 2 16 आहेत ना, मग ते घ्यायचे. आणि 14 बघा, 14मध्ये हे तुम्हाला सोडून दाखवते तुम्हाला नंतर. आता हेच दाखवते. 14 गुणिले 2, 14 गुणिले 2, 14 दुने 28. 2 जर पहिले घेतले तर कॉमन येत नाही, पण मग काय होतं ते बघूया. आधी हे घेऊया. 14 दुने 28, मग 7x वर्ग अधिक 14x अधिक 2x अधिक 4 आहे तसेच. बघा, 14 आणि 2 16 झाले ना. चला, आता हे आपण ह्याच्यात पण 7 आहे. 7 दुने 14, ह्याच्यात x आहे, ह्याच्यात x आहे, म्हणजे 7x आपण बाहेर घेऊ शकतो कॉमन. 7x. इकडचा एक x राहिला, एक बाहेर गेला, एक राहिला. अधिक 7 दुने 14, मग इथे 2 आहेत, x बाहेर आलेला आहे कॉमन म्हणून. अधिक आता हे 2 x आहेत, इथे 4 आहेत, इथे आणखी नाही आहे काय, म्हणजे फक्त 2 बाहेर येणार. कॉमन 2 आहेत. बेदुने 4, याचे अवयव 2 आहेत ना अवयवामध्ये. मग x राहिला हा, आणि अधिक बेदुने 4, मग 2 राहिले, अधिक 2. आता बघा, हे आणि हे एका कंसात. 7x अधिक 2, दुसऱ्या कंसात x अधिक 2, x अधिक 2. आता हेच आपण जर पहिले हे घेतले तर बघूया काय होतं ते. काय नाही, फक्त थोडंसं जड पडतं. बघा, 7x वर्ग, हेच गणित. 7x वर्ग अधिक, हे इकडे घेऊया, 2x अगोदर घेऊया. 2x अधिक 14x, 14x, आणि अधिक आपले काय आहेत 4, ते घेऊया. अधिक 4 असं घेतलं तर काय होणार बघा. इथे बघा 7x वर्ग, पण ह्याच्यात 7 आहेत का? 7 दुने 14, 7 1 21 वगैरे काय आहेत का? नाही आहेत, फक्त 2 आहेत. मग आपण काय करायचं, इकडे x आहे, इकडे x आहे, फक्त x बाहेर घ्यायचा. आणि कंसात मग इकडचं एक x राहिला आणि 7 राहिलेत, 7x राहिलेत. अधिक हे आता x गेलेला आहे, मग 2 राहिलेत, 2 झालं. दुसऱ्या इकडे काय होणार बघा, इकडे पण कॉमन नाही, पण 2 आहेत कॉमन. कसे बघा, 2 7 14,
म्हणजे इथे पण म्हणजे 2 आणि 7 ह्या 14चे अवयव आणि इकडे बेदुने 4. 2 दोघातही आहेत ना, 2ने भाग म्हणजे कोणत्या संख्येने भाग जातो दोघांना पण ते बघायचं. 2ने दोघांना पण भाग जातो. हां, मग 2 बाहेर काढूया. काढले. आता इथे काय राहिले, बेसाती 14 मग 7x अधिक बेदुने 4 म्हणून 2 राहिले. बघा तो आलं ना, ते झालं ना. बघा 7x अधिक 2 7x अधिक 2 आणि हे कंसातले हे दोन्ही आलं बघा. हां, आता बघा x अधिक 2 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात 7x अधिक 2 बघा दोन्ही कंसात. इकडे गेला आहे ना, कॉमन दोन्ही सारखं आहे ना, म्हणजे हे पण गणित बरोबर. फक्त इथे कठीण पडतं म्हणून बघायचं 7ने भाग जाणारा म्हणजे इकडच्या अंकाने भाग जाणारा जो अंक असेल अवयवामध्ये तो आपण त्याच्याजवळ घ्यायचा पहिला. 16x. हां, 16x येणार इथे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.